आणि सत्तूरबाई संकेत सावंत तुम्हाला बोलत आहेत या, कारण तुमची आम्हाला फार मदत आहे. कारण योगेश वाघ जर रात्री दिसा असाच राहील ना, हात बजीम बाय येईल तेवढ्यात गुंतून बसेल, काम फिट व्हायचा. यस, याच्यानंतर मित्रांनो मी थोडीशी विश्रांती घेतोय आणि या पहिल्या डावामध्ये या पहिल्या डावामध्ये आपण ऐकणार आहोत आमचे मित्र संतोष दादा, अर्थात आमची लाडाने प्रेमाने आम्ही सत्तूरबाई ज्यांना म्हणतोय. येस, यावेळेस आपण योगेश सरांचा आवाज ऐकला. सातत्याने विचार केला तर मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच निमंत्रण देत असतात. आणि यावेळेस आणि इथे मात्र दुसरा सामना आपल्या भेटीला आंबिवली विभाग परिसर प्रीमियर लीग. आणि या प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये दुसरा सामना आपण अनुभवतो. विचार केला तर स्वर्गीय मंगेश दादा 11 संघ आणि त्यांच्या समवेत सोमजाई माता टेंभरे 11 संघ असा सामना मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती नितीशला पाहतोय, डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे. विचार केला तर यस पंच थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. आजचा सामन्याला थोडासा उशीर झाला आणि या विनंती करेन मी की थोडासा स्पीडअप घ्या. हो, यावेळेस चांगला फटका इथे मात्र शतरक्षक बंबल झालाय. एक धाव कंप्लीट झाली जोराने, दुसरी धाव प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. कमालीचे रनिंग दोन्ही फलंदाज, एकच धाव. येस, सिंगल धाव पंच, सॉरी. आणि इथे सिंगल धाव, एक सिंगल धावेच्या साहाय्याने इथे मात्र धावफलक पुढे सरसावला जातोय. इथे मात्र 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती ऋषी लाडके मॅन फ्रॉम जांभळवाडी संघाचा हा खेळाडू आहे, पाहावं लागेल. हा, यावेळेस आडव्या बॅटने इथे मात्र विचार केला तर कमालीचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू मागे, मात्र त्या दरम्यान चेंडू थांबत नाहीये. कमालीचा फटका होता. इथे मात्र चेंडूला दिशा दिली आणि चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार. या चौकाराच्या साहाय्याने इथे मात्र धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकाचा विचार केला तर संघाची धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. आमचे स्कोरर मित्र गणेश दादा रसाल देखील इथे आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. सातत्याने मी म्हटलं होतं मागच्या स्पर्धेमध्ये देखील म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा गणेश दादा रसाल. यावेळेस फटका, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडूवरती शतरक्षक, चुका होणार नाहीयेत. इथे मात्र माघारी परतावा लागेल ऋषी या फलंदाजाला. ऋषी बॅक टू पॅव्हिलियन. डीजी कम ऑन. यस, धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. विचार केला तर भरत शेगडे असा हा फलंदाज, कमालीचा फलंदाज आहे. ओहो, यावेळेस खराब चेंडू इथे पंच दर्शवत असताना इथे मात्र स्क्वेअरचा मारा. 1 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे. विचार केला तर धावफलक 7 या धावसंख्येवरती जाऊन थांबलाय. मागच्या चेंडूचा विचार केला तर एक मोठा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला मात्र आलाय ऋषी लाडके. त्याच्या माध्यमातून एक फटका पाहायला मिळाला होता. यावेळेस इथे नक्कीच इथे मात्र पंचांकडे दात मागत असताना आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर आकाश रसालला आपण पाहतोया आणि यावेळेस कमालीची गोलंदाजी आहे.
ओहो यावेळेस फक्त आणि फक्त चेंडूला हुक केलाय, चेंडू थांबत नाहीये, चेंडू मात्र जाणार सीमा पार. यावेळेस कमालीचा फटका होता, भरत शेगडेच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळाला होता. कमालीचा फटका, त्यावरती मात्र फक्त आणि फक्त नजाकत पाहायला मिळाली. चेंडू आउट पार, चौकार डीजे. इथे विचार केला तर षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकांती धावफलकाचा विचार केला तर 11 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. या यस गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्तिक पहिलं सांगी कोट्यातलं दुसरा षटक घेणे असताना आपण पाहतोय गोलंदाज रोशन राऊंड मोर द विकेटचा मारा. इथे मात्र डावखुऱ्या शैलीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या नितेश. ओहो यावेळेस शरद शतरक्षक थोडासा बंबल झालाय. इथे मात्र डोक्याची घंटा होती, वाजता वाजता राहिली. जर का शतरक्षण चांगलं झालं असतं तर नक्कीच नितेशला माघारी परतावा लागला असतं. मात्र इथे थोडासा शतरक्षक बंबल झाला, त्याचाच फायदा मात्र मिळत असताना टीम आंबिवली 11 संघाला सोमजाय माता 11 संघाला एक धावेच्या सायन धावफलक 12 धावा धावफलका भरती जोडल्या गेल्यात. यस पंच स्पीडअप घ्या, जास्तीचा वेळ देऊ नका, विनंती करेन मी. आपण थोडासा स्पीडअप घ्यायचंय. ओहो यावेळेस अजून एक देखना फटका, कमालीचा फटका. विचार केला तर कव्हर शतरक्षकाच्या डोक्यावर हा फटका खेचून काढलाय. कमालीचा फटका होता. इथे सातत्याने विचार केला तर भरतच्या बॅट मधून काय अप्रतिम फटके पाहायला मिळतात. चेंडू आउट पार. चांगली फटकेबाजी इथे मात्र विचार केला तर भरत शेडगे च्या बॅट मधून पाहायला मिळते. अतिशय नजाकत भरा फटका होता, त्याच्यावरती मात्र फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचं काम झालं होतं आणि चेंडू मात्र जाऊन पोहोचला अखेर सीमा पार. चौकाराच्या सायने इथे मात्र धावफलक पुढे सरसावला गेलाय. ओहो यावेळेस आडव्या बॅट, इथे मात्र फुल टच चेंडू होता, फक्त आणि फक्त पुल केलाय. पुल का फटका पुलसे, चेंडू आउट पार. अजून एक दर्जेदार चौकार, कमालीची फटकेबाजी इथे भरत च्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि इथे भरत या फलंदाजाची चौकार हॅट्रिक देखील कंप्लीट झाले. कमालीची फटकेबाजी, कमालीचा बॅटर आहे, अतिशय सातत्याने 5 कडकवाडी संघाकडनं खेळत असतो आणि यावेळेस मात्र या आंबिवली परिसर प्रीमियर लीग मध्ये आपलं वर्चस्व गाजवत असताना पाहायला मिळेल. यावेळेस इथे मात्र पंच आम्हाला सांगत असताना इथे मात्र स्क्वेअरचा मारा अवंतर धावेच्या सायने धावफलक पुढे. इथे मात्र थोडासा गोलंदाजाचा लाईन लेंथ बिघडला जातोय. इथे मात्र स्क्वेअरचा मारा अवंतर धावेच्या सायने धावफलकाचा विचार केला तर 21 धावा धावफलकावरती. ओहो यावेळेस चेंडूला उडवलंय, इथे जर उडवलंच नाही तर नक्कीच खेचून उडवलंय. चेंडू आउट पार, परफेक्ट लँडिंग झालाय. चेंडू जाऊन पोहोचलाय मिड विकेट शतरक्षकाच्या डोक्यावरन. कमालीचा फटका, षटकार डीजे. इथे विचार केला तर कमालीचा फटका होता. इथे मात्र मिड विकेट शतरक्षकाच्या डोक्यावरनं हा फटका खेचून काढलाय. ओहो यावेळेस पुन्हा आडव्या बॅटने नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल. यावेळेस अजून एक चांगला फटका, कमालीची फटकेबाजी इथे भरतच्या बॅट मधून पाहायला मिळते. सातत्याने मोठे फटके मात्र खेचून आणतो. या विचार केला तर कमालीचे फटके इथे मात्र पाहायला मिळालेत. भरत आणि इथे मात्र धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. विचार केला तर 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. सॉरी 31 धावा धावफलकावरती. ओहो यावेळेस अजून एक चांगला फटका आहे. इथे चेंडू थांबणार नाहीये,
पंच वन बाउन्स. यस, यावेळेस कमालीचा फटका. वन बाउन्स अखेर चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार. अजून एक दर्जेदार चौकार. सातत्याने कमालीची फटकेबाजी परत या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. विचार केला तर षटक क्रमांक दुसरं संपले. 2 षटकांती दबलकाचा विचार केला तर 35 धाब्यांवरती जाऊन पोहोचलंय. कमालीची फटकेबाजी विचार केला तर या षटकांती 24 धाबा कुठून काढल्या. कमालीची फटकेबाजी बरंचच्या बॅट मधून पाहायला मिळाली होती. दुसरं षटक इथं संपुष्टात आलंय. चला, यस धन्यवाद डीजे. चला स्पीड अप करायचंय पंच, विलंब करू नका. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. विचार केला तर 2 षटकांती 35 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली. यावेळेस षटक क्रमांक दुसरं संपले. तिसऱ्या षटकासाठी प्रमोट केले गोलंदाज किरण. व्यक्तिक पहिलं सांगी कुठे तिसरं षटक घेऊन येत असताना पाहावं लागेल नितीश गुडे यावेळेस स्ट्राईक एंड वरती. ओहो, यावेळेस चांगला फटका आहे. कार्पेट सायाने चेंडू मात्र जाणार सीमा पार. वन बाउन्स अखेर जाऊन पोहोचलाय चौकार. कमालीचे फटके. अद्यापर्यंत विचार केला तर भरतच्या बॅट मधून फटके पाहायला मिळाले होते, मात्र यावेळेस नितीश गुडेच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळाला. कमालीचा फटका होता. कार्पेट सायाने चेंडू मात्र जाऊन पोहोचला अखेर सीमा पार. चौकार आलं. या चौकाराच्या सायने दाफलक 39 धाबा दाफलकावरती. इथे मात्र किरण वरती हल्ला. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा लोवर फुलटॉस चेंडू होता, त्यावरती मात्र उडवण्याचा प्रयत्न झाला होता. शतरक्षक तैनात. कमालीचं शतरक्षण. त्या दरम्यान मात्र एक धाव कंप्लीट होत असताना एक धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावला जातो. या 40 धावा कंप्लीट झाल्यात. इथे मात्र धावफलकावरती 40 धावा जोडल्या गेल्यात. आता मात्र थोडस मैदानाच्या आत हवेचं वातावरण पाहायला मिळेल. ओह, यावेळेस फक्त आणि फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. दूरवरून रुपेश मात्र चेंडू वर जाणार तत्पूर्वी उचल फेक करणार. एक धाव कंप्लीट झाली. एक धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 41 धावा धावफलकावरती. सातत्याने सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. विचार केले तर मागच्या षटकामध्ये जोरदार हल्ले केले होते. यावेळेस फक्त डबल सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा नितेशचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. संपर्क प्रॉपर होत नाहीये. त्या दरम्यान इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या साहाय्याने धावफलक मात्र पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यावरती शतरक्षक तैनात भरत आणि इथे माघारी परतावं लागेल नितेशला. नितीश गुडे बॅक टू पॅव्हिलियन. डीजी यस, धन्यवाद डीजे. न्यू बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये डावखुरी शैलीचा फलंदाज मॅन फॉर्म जांभूळवाडी संघाचा खेळाडू हरेश केपारीला आपण पाहतोय. या ओहो, यावेळेस फटका पासलाय. इथे मात्र चेंडू वरती एसटी रक्षक येणार आणि इथे मात्र चुका होणार नाहीये. गेल्या पावलाने माघारी परतेला हरेश केपारी देखील आल्या. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र हरेश बॅक टू पॅव्हिलियन. डीजे
यस धन्यवाद डीजे. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय. विचार केला तर 43 धावा धावलकावरती जोडल्या गेल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवाना केलाय सुभाष घाडगे. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या सुभाष घाडगेचा विचार केला तर यस नक्कीच महाराष्ट्र पोलीस कार्यवर्तक आहेत ते अतिशय नक्कीच विचार केला तर आज आवर्जून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये रवाना देखील झालेत. पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकेट वरती सुभाष गाडगे आणि स्ट्रायकेट वरती मात्र आपण भरत शेडगेला पाहतो. या कमालीचे फटकेबाजी भरतच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. तिसरे षटक संपले. आता मात्र चौथं षटकासाठी प्रमोट केले गोलंदाज आकाश. व्यक्तिगत दुसरं सांगे कोट्यातलं चौथं षटक घेऊन येत असताना पाहायला मिळेल. आकाश राईट मोर द विकेटचा मारा. इथे मात्र पंच स्पीड अप घ्यायचा. ओहो यावेळेस आल्या पहिला चेंडू आकाश वरती हल्ला बॉल गेलाय. इथे मात्र स्वागत केलं जाते गोलंदाजाचं षटकाराच्या साह्याने. चेंडू आउट पार. षटकार डीजे. विचार केला तर आल्या पहिल्या चेंडू वरती घणघाती प्रहार. स्लोबर पण यावेळेस हुशारी केली इथे गोलंदाजाने. चेंडूला स्लोबर पण हाताळला. त्यावरती मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एक सिंगल धावेच्या साह्याने. यस विचार केला तर इथे सुमजाई माता 11 टिमरे या संघाची 50 कंप्लीट होत असताना स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. 50 धावा धावलकावरती जोडल्या गेल्यात. हा यावेळेस इथे पंच दर्शवत असताना इथे मात्र स्क्वेअरचा मारा अवांतर धावेने इथे धावफलक पुढे सरसावला गेलाय. 51 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आता मात्र थोडसा गोलंदाजावरती प्रेशर आणि त्या प्रेशरच्या माध्यमातून इथे मात्र लाईन लेंथ चुकली जाते. ओहो यावेळेस चेंडूला उडवलाय. परफेक्ट लँडिंग. इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. कमालीचा फटका होता. विचार केला तर मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं हा फटका खेचून आणलाय. इथे मात्र सुभाष घाडगेच्या बॅट मधून कमालीचे फटके इथे सातत्याने मोठे फटके पाहायला मिळतात. धावफलकाचा विचार केला तर 57 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळेस इथे निर्धाव चेंडूची सांगता. कमालीचा गोलंदाजी. मागच्या चेंडूवर जरूर मोठा फटका खाल्ला होता आकाश या गोलंदाजाने. मात्र यावेळेस कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे निर्धाव चेंडूची सांगता. आहा यावेळेस चेंडू बराच काळ खाली राहिला. संपर्क होत नाहीये. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. कमालीची गोलंदाजी. कमबॅकिंग गोलंदाजी मी तर म्हणेन. कमालीची गोलंदाजी राहिली. मागच्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर सातत्याने बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. हो यावेळेस चेंडूला बुडवलंय. इथे विचार केलं तर षटक क्रमांक 4 संपलाय. 4 षटकांचा खेळ इथं संपला गेलाय. 4 षटकांती धावफलकाचा विचार केला तर 57 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. अजूनही या पहिल्या डाबातील अजूनही शेवटचा षटक शिल्लक आहे. चला स्पीडअप करा पंच. लवकरात लवकर. थोडं सामन्याला उशीर झाला. आज पहिला दिवस होता. उद्घाटनासाठी थोडासा उशीर झाला आणि त्यानंतर मात्र इथे सामन्याला सुरुवात केली गेली. इथे मात्र थोडासा स्पीडअप घ्यायचा विनंती करेन मी पंचांना आणि दोन्ही टीम्सला देखील विनंती करेन की आपण पण देखील थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. या स्पर्धेचा विचार केला. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्तिक पहिलं सांगी कोट्यातलं 5वं शेवटचं षटक. स्लोगरचं षटक. शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक म्हणून ज्याची ओळख आहे खऱ्या अर्थानं ते षटक गोलंदाजी ट्रॅक वरती रुपेश पतंगराव
रुपेश पतंगराव यावेळेस राईट मोर द विकेटचा मारा हो यावेळेस पंच नक्कीच दंडित करतील गोलंदाजाला यात मात्र काही शंका नाहीये नो चेंडू आणि यावेळेस नो चेंडूचा पूर्णपणे फायदा घेतला जाईल का भरतच्या माध्यमातून पाहणं देखील गरजेचं आहे पहिला चेंडू होता आणि त्या पहिला चेंडू नो आलाय इथे मात्र फ्री हिट चेंडू पंचाने मात्र दर्शवलंय फ्री हिट चेंडू आहे इथे मात्र पूर्णपणे फ्री हिटचा चान्स फलंदाज भरत साठी पाहावं लागेल भरतला मात्र या फ्री हिट वरती मोठा फटका खेचून आणावा लागेल हो यावेळेस फायदा तर घेतलाय मात्र यावेळेस सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न इथे मात्र एकच धाव फ्री हिट चेंडू होता आकाशने झेल पकडला जरूर होता मात्र आकाश थोडासा बंबल झाला होता आणि इथे विचार केला तर एक धाव कंप्लीट होत असताना धावफलक पुढे सरसावला जाते 58 धावा 59 धावा धावफलकावरती जोडले गेलेत इथे मिस्ट्रामिंग स्ट्रोक इथे मात्र फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज चेंडू खाली येणार इथे मात्र रुपेश चेंडू खाली चुका होणार नाहीयेत इथे मात्र सुभाष घाडगे यांना देखील माघारी परतावा लागेल अजून एक हादरा दिला जातोय सुभाष बॅक टू पवेलियन डीजे यस नवीन फलंदाज रुपेश शीद यावेळेस विकेटचा पत आणि इथे पंचांचा बोट आकाशाकडे इथे मात्र एलबीच्या स्वरूपात रुपेशला माघारी स्टंप आउट यस सॉरी पंच स्टंप आउट नक्कीच इथे मात्र कमालीचा निर्णय इथे पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळेल इथे मात्र रुपेश गेल्या पावलाने माघारी परत असताना पाहायला मिळेल इथे मात्र अजून एक हादरा दिला जातोय टीम सोमजाई माता 11 टीम रे संघाला रुपेश बॅक टू पवेलियन डीजे यस धन्यवाद डीजे सागर बांगर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सागरला पाहतोय विचार केला तर 3 चेंडूवरती 3 षटकार लगवले तर नक्कीच इथे त्यांच्यासाठी पारितोषिक लागलं जाते भावेश सकपाळ यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे एक सिंगल घेतली एक सिंगल धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल 60 धावा कंप्लीट झाले तिथे मात्र 60 धावा धावफलकावरती चला स्पीडअप घ्यायचा आहे पंच विलंब करू नका लगेचच घ्या दोन्ही संघांना देखील विनंती करेन मी की आपण देखील थोडंसं सहकार्य करा मित्रांनो यावेळेस फटका चांगला आहे ताकद तितकीच नजाकत देखील चेंडू आउट पार भरतच्या बॅट मधून आला हा षटकार कमालीचा फटका होता डीजे यस धन्यवाद डीजे व्यक्तिक 41 धाव्यांवरती नाबाद अजूनही मैदानाच्या आतमध्ये भरत शेड गेला आपण पाहतोय कमालीची फटकेबाजी ओहो इथे बोल्ड इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात इथे भरतला माघारी परतावा लागेल इथे मात्र अजून एक हादरा दिला जातोय टीम सोमजाई माता 11 संघ टेंबरे या संघाला भरत बॅक टू पवेलियन डीजे दादा 11 संघ कृपया आपण लवकरात लवकर या 66 धावा धावफलकावरती 67 धावांचं टार्गेट आहे खऱ्या अर्थाने विचार केला तर
स्वर्गीय मंगेश दादा 11 संघाला. आणि मात्र कसा प्रकारे हे सामना चेस केलं जाईल पाहणं देखील गरजेचं आहे. चला इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचं कौल करणं बंधकारक आहे. पिंगले 11 संघाचा कर्णधार आणि सिद्धिविनायक 11 संघाचा कर्णधार. कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं लगेचच. पहिला पुकार आपल्याला कॉल दिला जातोय. जर तुम्ही दुसऱ्या कॉल साठी जर आले नाहीत तर नक्कीच तुम्हाला देखील दोन्ही संघांना षटक कमी केलं जाईल. इथे मात्र आयोजकांकडून सूचना येतात. सिद्धिविनायक संघाचा कर्णधार आलाय आणि पिंगले 11 संघाचा कर्णधार यायचंय लगेचच. यस प्रेझेंट. इथे दोन्ही संघाचे कर्णधार प्रेझेंट आहेत. लगेच नाणेफेकी करून घे. रोहन सावंत कृपया आपण देखील या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक असे स्वागत आहे. आयोजकांकडून आपला देखील इथे मान सन्मान केला जाईल. सिद्धिविनायक 11 टॉच बिन झाले आणि प्रथम निर्णय कळवायचे सिद्धिविनायक संघ. आणि इथे आपल्याला खानदान गावामध्ये NS चायनीज कॉर्नर देखील चालू आहे. कुणाला जेवायचं असेल तर तिकडे तुम्हाला जेवण देखील मिळेल. चला सिद्धिविनायक 11 संघ आपण निर्णय कळवायचा आहे लगेचच. यस इथे स्वर्गीय मंगेश 11 संघासमोर मात्र 67 धाबांचं टार्गेट आहे. पाहावं लागेल कशा प्रकारे चेस केलं जाईल. आणि इथे मात्र विचार केला तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती किरण गाबंडा आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी शूज ज्याने आपल्याला प्रदान केले ते म्हणजे रोहिदास दादा पिंगले यांच्या माध्यमातून मात्र ते शूज इथे देण्यात आलेत. इथे पहिला चेंडू होता. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव आलाय. स्ट्राइक एंड वरती किरण गावंडा. नॉन स्ट्राइक एंड वरती दिलीप शेंडेला आपण पाहतोय. किरण गावंडाचा विचार केला तर धोत्रेवाडी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू सातत्याने इथे कमालीचा फटका. इथे चेंडू जाणार सीमा पार. यावेळेस किरण ब्रँड षटकार पाहायला मिळालाय. कमालीचा फटका होता. इथे मात्र पहिला चेंडू जरूर निर्धाव हाताळला होता. मात्र यावेळेस पूर्णपणे इरादे स्पष्ट करून दाखवत असताना किरण गाबंडा ऑन द फायर. इथे मात्र षटकाराच्या सहाय्याने दाखवलंय पुढे. ओहो यावेळेस सलगचा दुसरा यावेळेस अजून एक दर्जेदार षटकार. विचार केला तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू आउट ऑफ पार. षटकार सातत्याने 2 चेंडू वरती 2 षटकार पाहायला मिळालेत. डीजे कम ऑन. यस धन्यवाद डीजे. सातत्याने पहिला चेंडू निर्धावाला होता. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू वरती 2 घणघाती प्रहार किरण गाबंडाच्या बॅट मधून. ओहो यावेळेस अजून एक ब्लास्ट होणार. इथे चेंडू
वन बाउन्स अखेर जाऊन पोहोचलाय सीमा पार. कमालीचा फटका, कमालीची फलंदाजी, कमालीची बॅटिंग इथे पाहायला मिळते किरण गावंडच्या बॅट मधून. इथे मात्र सलग तिसरा मोठा फटका पाहायला मिळाला. मागच्या 2 चेंडूवरती 2 मोठे षटकार पाहायला मिळाले होते. मात्र यावेळेस सिंधू वन बाउन्स अखेर जाऊन पोहोचलाय सीमा पार. चौकाराच्या साहाय्याने दाबलकाचा विचार केला तर 16 धाबा दाबलकावरती जोडल्या गेल्यात. कमालीची फटकेबाजी, 4 चेंडूच्या अधिपत फेकी झाली. अजून या षटकाचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहावं लागेल 2 चेंडू वरती किती दाबा बनवल्या जातील. किरण गावंडा यावेळेस स्ट्राईक एंड वरती. हो यावेळेस पुन्हा एकदा सिंधू वन बाउन्स अखेर जाऊन पोहोचलाय सीमा पार. अजून एक दर्जेदार चौकार, कमालीचा फटकेबाजी. किरण गावंडा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडासा गरम होत असताना पाहायला मिळेल. विचार केला तर जसं ऊन तापत जातं तसं इथे किरण गावंडा गरम होणार, यात मात्र काही शंका नाही. या चौकाराच्या साहाय्याने दाखवलं की 20 धाबा दाबलकावरती. अजून या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहावं लागेल. ओ हो मिस टायमिंग स्ट्रोक दूरवरून शतरक्षक गेला होता चेंडूवरती, मात्र झेल झालाय जमिनीला दान. त्या दरम्यान सिंधू मात्र जाऊन पोहोचलाय सीमा पार. चौकार, अजून एक दर्जेदार चौकार. षटक क्रमांक पहिले संपलं. दाबलकाचा विचार केला तर 24 धावा दाबलकावरती. डीजे चला धन्यवाद डीजे. चला पंच स्पीडअप घ्या लगेचच. मी विनंती करेन सोमजाई माता 11 टेंबरे संघ कृपया आपण लगेच आपला गोलंदाज आणायचा. टीम मीटिंग देऊ नका. पंच थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. थोडासा सामन्याला उशीर झाला. आपण दोन्ही संघांना मी वारंवार विनंती करतो की आपण सहकार्य करा. आपलं सहकार्य देखील मोलाचं असेल. याच्या आपल्या स्पर्धेसाठी आपला स्पर्धा आपली ही मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं आहे. विनंती करेन मी. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर सोपनला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. व्यक्तिक पहिलं सांगे कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना सोपन राईट मोर द विकेटचा मारा आपण पाहू शकाल. ओहो यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथे चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स अखेर जाऊन पोहोचलाय सीमा पार. यावेळेस दिलीपच्या बॅट मधून आला हा चौकार. डीजे यस धन्यवाद डीजे. इथे मात्र आल्या पहिल्या सोपनचं मात्र स्वागत केलं जातं चौकाराच्या साह्याने. इथे मात्र हाफ ट्रॅकर चेंडू, इथे चेंडू थांबत नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. चेंडू आउट पार. दिलीपच्या बॅट मधून आला हा दर्जेदार षटकार. सातत्याने पहिल्या षटकांती दिलीपला स्ट्राईक वरती स्ट्राईक मिळाली नव्हती, मात्र यावेळेस स्ट्राईक मिळत असताना 2 चेंडूवरती मोठे ब्लास्ट. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. कमालीचे फटकेबाजी. डीजे चला स्पीडअप घ्यायचंय पंच. ओहो यावेळेस अजून एक दर्जेदार. इथे मात्र शतरक्षक मिस टायमिंग स्ट्रोक. इथे चुका झाल्यात आणि त्या चुकांचा मोबदला मिळत असताना स्वर्गीय मंगेश दादा 11 संघाला 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावला जातो. या दबलकाचा विचार केला तर 36 धावा धावलकावरती. साधा आणि सोपा झेल होता. झेल मात्र जमिनीला दान करत असताना पाहायला मिळाला. विचार केला तर झेल पकडणं गरजेचं होता आणि इथे मात्र झेल जमिनीला दान करत असताना पाहायला मिळाले. 2 धाब्याच्या सहाय्याने 36 धावा धावलकावरती जोडल्या गेल्यात. हो यावेळेस इथे यष्ट्या उद्ध्वस्त. इथे दिलीपला माघारी परतवलंय. हादरा क्रमांक पहिला दिला जातोय टीम स्वर्गीय मंगेश दादा 11 संघाला. दिलीप बॅट पावलियन सिद्धिविनायक संघाने नाणेफेकी जिंकले. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय. आमंत्रित केलाय पिंगले 11 ब्रदर्स संघाला क्षेत्ररक्षणासाठी.
यस धन्यवाद धन्यवाद डीजे. इथे विचार केलं तर पिंगले ब्रदर्स 11 संघाचे संघ मालक मिलिंद दादा पिंगले इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील स्पर्धेच्या बोधणी सरश मनपूर्वक असे स्वागत. यावेळेस नवीन फलंदाज आपण पाहू शकाल स्वर्गीय मंगेश दादा 11 संघाकडनं आकाश एक अष्टपैलू खेळाडू सातत्याने दुसरे गाभासाठी मात्र खेळत असतो आणि आज मात्र या आपल्या संघ मालकासाठी ओहो यावेळेस सिंधू थांबत नाहीये. इथे मात्र सिंधू मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर आले आले. इथे मात्र घणघाती प्रहार आकाशच्या बॅट मधून आला हा षटकार. विचार केला तर आले आले इथे मात्र आकाशच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला. कमालीचा फटका होता आणि इथे मात्र त्या षटकारच्या सहाय्याने 40 धाबा दाबलकावरती यावेळेस आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत जात असणारा हा षटकार देखना फटका ग्राउंडचा फटका होता. सेंडू आउट पार अजून एक दर्जेदार षटकार. यस धन्यवाद डीजे. विचार केले तर 2 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. 2 षटकांती दाबलकाचा विचार केला तर 48 धावा दाबलकावरती आहेत. प्रति षटकांती 24.00 ची सरासरी राखली या षटकांती. विचार केला तर कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली. विचार केला तर दिलीपच्या बॅटमधून देखील मोठे फटके पाहायला मिळाले होते. मात्र दिलीपला माघारी परतवलंय. त्याच्यानंतर त्याची जागा घेऊन भरून काढण्यासाठी मात्र फलंदाज आकाशला आपण पाहतोय. आकाशच्या माध्यमातून देखील 2 मोठे फटके पाहायला मिळाले होते. सातत्याने 2 बॅक टू बॅक 2 षटकार आणि इथे मात्र धावफलक 24.00 ची सरासरीने जाऊन पोहोचला. 48 धावा धावफलकावरती प्रति षटकांती 24 ची सरासरी राखले. कमालीची फटकेबाजी स्वर्गीय मंगेश दादा 11 संघाकडनं मात्र आपण पाहतोय. यावेळेस अजूनही सलामीचा फलंदाज किरण स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल. गोलंदाज ट्रॅकचा विचार केला तर व्यक्तिक पहिले सांगे कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना सुभाष घाडगेला आपण पाहतोय. विचार केला तर पापा लागेल कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. ओ हो विकेट इथे मात्र पंचांचा बोट आकाशावरती. इथे किरणला माघारी परतावा लागेल. पहिला सिंधू होता आणि पहिल्या सिंधू वरती किरण बॅक टू पॅव्हिलियन. इझी यस धन्यवाद. नवीन फलंदाज रुपेश पतंगराव यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. रुपेशचा विचार केला तर हा खेळाडू देखील एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्या माध्यमातून नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतील का पाबल लागेल. इथे मात्र रुपेशला आपण पाहतोय. यावेळेस चेंडूला उडवलंय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक धावणार. इथे मात्र रुपेश आल्या पावलाने माघारी परतील. इथे मात्र रुपेश बॅक टू पॅव्हिलियन. डीजे
यस धन्यवाद डीजे. चला विनंती करेन मी स्वर्गीय मंगेश दादा 11 संघ कृपया आपण थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. जास्तीचा वेळ घेऊ नका. नवीन फलंदाज भरत रसालला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. विचार केला तर भरत रसाल स्वतः संघ मालक असेल. आणि तसेच एकनाथ रसाल देखील संघ स्वर्गीय एकनाथ दादा रसाल ते देखील संघ मालक. अतिशय विचार केला तर सातत्याने आपण जेव्हा जेव्हा या स्पर्धेचं आयोजन होते तेव्हा तेव्हा इथे मात्र संघ मालकांच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. आणि मात्र या स्पर्धेमध्ये दुसऱ्या पर्वामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेत. ह्या वेळेस नक्कीच भिरकी पाहायला मिळाली होती. इन स्पिंग पाहायला मिळाला इथे मात्र सुभाष गाडगे साहेबांकडनं. इथे मात्र विचार केला तर कमालीची गोलंदाजी केली जाते. या मैदानाच्या आतमध्ये भरतला मात्र थांबून ठेवण्याचं काम केलं जाते. या हो यावेळेस फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र फुलटॉस चेंडू वरती कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. इथे मात्र यस लेग बाय 22 यस सॉरी 22ची धाब एक बाईच्या धाब्याने धावफलक पुढे सरसावला जातोय. 49 धाबा धावफलका भरती. पंचांचा निर्णय इथे आलाय. अतिशय चांगले पंच पाहायला मिळतील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेस अजून एक दर्जेदार फटका इथे आकाशच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. आणि इथे पहिली षटकार हॅट्रिक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. इथे मात्र आकाशच्या बॅट मधून कमालीची फटकेबाजी. इथे चेंडू आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत जाणार असणारा हा षटकार पाहायला मिळालाय. षटकाराच्या सहाय्याने धावफलक 55 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला मात्र कार्पेट सहाय्याने चेंडू क्षेत्ररक्षक अडवणार उचलफेक करणार. तत्पूर्वी एक सिंगल झाले या कंप्लीट. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांचा खेळ इथं संपला गेलाय. 56 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यस धन्यवाद डीजे. चला पंच विलंब करू नका. लगेचच सामन्याला सुरुवात करा. येणारे 12 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 21 धाब्यांची गरज आहे. खऱ्या अर्थाने विचार केला तर 12 चेंडू वरती 21 बनवायचे. यस बारा चेंडूवरती 11 बनवायच्यात. यस यावेळेस पहिला चेंडू इथे रुपेशला आपण पाहतोय. स्क्वेअरचा मारा अवंतर धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना विचार केला तर रुपेश शीदला आपण पाहतोय. राईट मोर द विकेटचा मारा रुपेश गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. पहिला चेंडू स्क्वेअरचा मारा. इथे मात्र ओहो हो यावेळेस अजून एक दर्जेदार फटका पाहायला मिळाला आकाशच्या बॅट मधून. चेंडू आउट ऑफ पार. षटकार. यस धन्यवाद डीजे.
ओहो यावेळेस कमालीचा झेल. इथे मात्र आकाशला माघारी परतावा लागेल. ऋषीने काय झेल पकडला होता विचार केला तर आकाश मैदानाच्या आतमध्ये आकाशने मात्र धुमाकूळ घातला होता. इथे मात्र आकाशला माघारी परतवलंय. आकाश बॅक टू बबेलियन डीजे. यस धन्यवाद डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शरद बांगारी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मॅन फ्रॉम यावेळेस खराब इथे पंच सरशवत असताना स्पेरचा मारा बंदर दाबेच्या सायाने दाफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 64 धावा दाफलका भरती. शरद बांगारे मॅन फ्रॉम मिचकरवाडी संघाचा हा खेळाडू आता फक्त आणि फक्त 3 धाब्यांची गरज विजयासाठी. हो इथे आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलाय. इथे मात्र कार्पेट सायाने चेंडू शतरक्षक अडवणार. कमालीचं शतरक्षण. एक सिंगल झाली या कंप्लीट. एक सिंगल धाब्याने दाफलक पुढे सरसावला जातोय. या 65 धाबा दाफलका भरती. हो यावेळेस फटका चांगला आहे. शतरक्षक तैनात. एक सिंगल झाली या कंप्लीट. इथे मात्र एक सिंगल धाब्याने दाफलक पुढे सरसावत असताना इथे मात्र सामना बरोबरीच झालाय. इथे मात्र फक्त आणि फक्त एक धाब्याची गरज आहे. स्ट्राईक अँड वरती शरद. या वेळेस इथे चेंडूवरती शतरक्षक आला होता. इथे एक धाव कंप्लीट. विजय होत असताना पाहायला म्हणजे स्वर्गीय मंगेश दादा 11 संघ विजय होते. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं गोडसं कौतुक. 24 रन आणि 2 विकेटचं पतन देखील. मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला जातोय किरण गाबंडा. मॅन फ्रॉम दोत्रेवाडी संघाचा हा खेळाडू. अतिशय चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली.